पांडुरंग सांगवीकर या एका खेडूत तरुणावर आधारलेली कादंबरी आहे कोसला. या कादंबरीचे लेखक आहेत भालचंद्र नेमाडे. ते प्रसिद्ध लेखक आणि टीकाकार आहेत. कोसला ही त्यांची प्रसिद्ध कादंबरी. त्यांना 1991 सालचा साहित्य अकादमी पुरस्कार आणि 2015 साली ज्ञानपीठ पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आले. मी पांडुरंग सांगवीकर आज उदाहरणार्थ 25 वर्षाचा आहे. खरं तर तुम्हाला वगैरे सांगण्यासारखं एवढंच. आता या जगात 25 वर्षे ही जागा फारशी मोठी नाही. मात्र वडिलांचे 10-12 हजार रुपये खर्चून देखील मी परीक्षा वगैरे कधीच नीट दिल्या नाहीत. हा माझा गुन्हा आहे, ही आपल्याला कबूल. तशी आम्ही घरचे वगैरे बरे असलो तरी आमच्या घरात पैशासाठी सगळे धडपडत वगैरे असतातच. म्हणजे यात गडी माणसं वगैरे आलीच. शेतकऱ्याला एक एक शेंग, एक एक कणीस, एक एक बोंड वेचून पैसे मिळवायचे असतात, हे देखील आपल्याला कबूल. शिवाय इतकी वर्षे शहरात वगैरे राहून जरा बोलणं चालणं, कपडे दागिने नीट करावे तर ते देखील मी करत नाही असं हे म्हणतात. मी म्हणालो, आपण हे सगळं सांगणारच. 3-4 गोष्टी सोडून पहिली म्हणजे मी तिकडे खोलीत वगैरे काय काय करायचो. दुसरी म्हणजे मी सुमारे वर्षभर नियमित व्यायाम का म्हणून करू धजलो. पण मी अगदी सगळंच सांगणार नाही, कारण ते तर माझ्या सदऱ्यांना सुद्धा ठाऊक आहे. माझे वडील या खेड्यात रंगारोपानं प्रतिष्ठित आहेत, तरीसुद्धा ते रोज देवळात एकदा जाऊन येतातच. त्यांना गावात मान वगैरे आहे, कारण आम्ही पसाऱ्यानं भक्कम शेतकरी हे देखील आहेच. पण मुख्य म्हणजे आमच्याकडं पहिल्यापासून उदाहरणार्थ सर्वोपयोगी वस्तू संग्रही ठेवायची आजोबांच्या पासूनच चाल आहे. आमच्याकडे भली मोठी नक्षीदार सतरंजी आहे. ही दर लग्नाकार्यात सर्वच लोकांची उपयोगी पडते. नंतर पूर्वी आमच्याकडे एक प्रचंड नेमाडी वळू होता. तुम्हाला माहीत नसेल, 1950 सालच्या वळू प्रदर्शनात आमच्या ह्या बुध्या वळूला पहिलं बक्षीस मिळालं. उदाहरणार्थ अशा वगैरे वस्तूंनी आम्ही गावातल्या सर्वांच्या उपयोगी पडतो. वडील दिवसा कधीच झोपत नाहीत. गावातल्या कोणत्याही सल्लामसलतीत त्यांचं अंग असतंच. पण लहानपणापासूनच माझं वडिलांशी पटलं नाही. एकतर त्यांची अंगकाठी अस्सल बापासारखी भयानक भरभक्कम आहे. पोळ्याला मोठ्या माणसाचे हुतुतू वगैरे खेळ गंमत म्हणून होतात, तेव्हा त्यांचं उघडं शरीर मला अश्लील वाटतं. माझं कुणाशीही भांडण वगैरे झालं की माझी चूक नसली तरी ते उदाहरणार्थ मलाच चोप द्यायचे. पण आजीकडून मला त्यांच्या लहानपणाची एक गोष्ट कळली. तेव्हापासून मला अशा चापट्या वगैरे खाणं अपमानाचं वाटायला लागलं. म्हणजे हे लबाड आहेत. वडिलांनी कुणाला तरी भयानक दगड फेकून मारला आणि उदाहरणार्थ त्याचा डोळा फुटला. तेव्हा तो फुटलेल्या डोळ्याचा मुलगा बापाला घेऊन वगैरे आला. त्याचा बाप म्हणाला, ज्यानं माझ्या मुलाचा डोळा फोडला त्याचा देखील मी डोळाच फोडतो. तेव्हा आजीने आमच्या वडिलांना वर रांजणात लपून ठेवलं आणि त्या गृहस्थाला सांगितलं तो घरात नाही. तेव्हा दिवसभर रात्रीसुद्धा तो गृहस्थ दाराशी आणि वडील रांजणातच होते. 10 शेर तूप दिल्यावर तो गृहस्थ गेला. माझं अख्खं लहानपण त्यांच्या धाकात गेलं. ते दुष्टपणा वगैरे करायचे. मळ्यात आम्ही थोडीशी जागा नीट करून तिथे फुलझाडं वगैरे लावली तर त्यांना हे कळल्यावर ती उपटून टाकून माझा कान पिळत ते म्हणाले, एवढ्या जागेत 10 केळीची खोडं लावली तर 25 रुपये येतील. आता मी बासरी शिकत असताना घरात सगळ्यांना त्रास वगैरे झाला असेल, पण वडील मला भडकावून देत म्हणाले, हा काय कृष्णाचा जमाना आहे, पुस्तक घे, फेकतो बांबू असं म्हणून शिवाय बासरी हिसकावून त्यांनी भिंतीवर आपटून फोडून फेकून दिली. मी उदाहरणार्थ शाळेच्या नाटकात काम केलं आणि त्याच रात्री उस्ताद वगैरे घरी आलो तेव्हा हिजड्यासारखं बोलत होतास म्हणून ह्यांनी मला कायमची दास्ती द्यायला लावली. एकदा एकनाथ आणि मी मोठ्या सकाळी डोंगर वगैरे पाहायला गेलो. डोंगरात मजा होती. गवत, भयानक उंच बांबूची झाडं, छोटी छोटी खैराची झाडं, अंजन वगैरे. आम्ही भाकरी बिकरी काहीच घेतल्या नव्हत्या, तरी दिवसभर अजिबात भूक लागली नाही. पण दुपारी दोघांना पण तहान लागली. पाणी नेमकं कुठे असेल हे उदाहरणार्थ माहीत नाही. मग आम्ही शोभा पाहायचं सोडून पाण्याच्या शोधात धावायला लागलो. मी म्हणालो, आपण सरळ असे तिरपे खाली जाऊ, अनायसे उतरू देखील होईल
कुणीतरी भेटेलसुद्धा, पाणी पण मिळेलच. पण खूप उतरून झालं तरी काहीच फायदा नाही. मग मात्र आम्ही खूपच घाबरलो. तशात माकडं दिसली. तशात संध्याकाळ झाली. जरा वेळाने एक गुराखी दिसला. त्यानं पाण्याचा डोह दाखवला. आम्ही चिखलातलं पाणी खूप प्यालो. घरी येताना आमचा रस्ता चुकून आम्हाला खूप रात्र वगैरे झाली. पाय फारच सणसणत होते. तशात देखील वडिलांनी मला छड्या मारल्याच. मला एक वेळ सर्व काही आवडेल, पण उदाहरणार्थ कुणी मारलेलं सहन होत नाही. मी त्यांना म्हणालो की हे हिंदू धर्माला धरून नाही, तुम्ही देवळात फुकटच जाता. शिवाय ते मला हायस्कुलात बळजबरीनं नादारीचा अर्ज करायला लावत होते. उत्पन्न कमी लिहून मग आमचे सर साने गुरुजी वगैरे शिकवताना मला नाव ठेवायचे. ते पैशाची भयानक मागे लागलेली. माझं आईवर मात्र फार प्रेम होतं. एकदा मी सुट्टीत इंदूरला आत्याकडे गेलो तेव्हा आईनं मला तिच्याजवळचे सगळे 30 रुपये 8 आणे दिले. आम्हालाही एकच आत्या होती. तिच्याकडे गेलो की ती मला वळण वगैरे लावायची. जोरानं तोंड धुवू नये, शुद्ध भाषा बोलावी वगैरे सारखं सारखं शिकवायची. मग मी लवकर परतायचो. पण मी तिच्याकडे क्वचितच जात होतो, कारण तिचं आणि आईचं पहिल्यापासून भांडण आहे. कारण ती आमच्याकडे बाळंतपणासाठी आली तेव्हा उदाहरणार्थ मी झालेलो होतो. मग आजी माझी सोय नीट ठेवायची नाही. तिच्या मुलीची मात्र फार काळजी घ्यायची. शिवाय तिला मुलगी झाली तर आईला उदाहरणार्थ मी झालेलो. पण आत्यानंच मला आईची ही गोष्ट सांगितली ती चांगली आहे. त्यावेळी लहानपणीचं लग्न होत होती. तेव्हा माझे वडील, आजी, आत्या हे सगळे मिळून एकदम आईच्या माहेरी गेले. तेव्हा आई बाहेर खेळत होती. मग आईनं ह्यांच्याकडे फक्त पाहिलं. मग हे घरात गेल्यावर माहेरच्यांनी आईला बोलावलं तर आई खेळ सोडून येईना. आमच्या आजीच्या आणि आईची तर रोजच भांडण होतात. आमची शेती मोठी, म्हणून आजीला मजुरांच्या बरोबर जावं लागतं. घरी उदाहरणार्थ येणाऱ्या जाणाऱ्यांची वर्दळ, म्हणून आईला पण घरी काम फार असतं. आजीचा मुद्दा असा की मी शेतात राबते तर तू घरी आरामात बसतेस. खरं तर आजी शेतात नुसती मजुरांच्या वर देखरेख करते. रस्ता लांबून दिसेल अशा ठिकाणी सावलीत बसून राहते. आणि आई किंवा कुणीही लांबून येताना दिसलं की घाईघाईनं लपत छपत जाऊन उगीच काम करते आहे असं दाखवते. एकदा हे आईच्या लक्षात वगैरे आल्यावर आई मुद्दाम दुसऱ्याच्या वाटेने शेतात शिरली आणि भाकरी ठेवून झाल्यावर मग आजीच्या पाठीमागून म्हणाले, चांगलं अंग मोडून काम चाललंय. आजी म्हणाली, तू चोरून लपून शेतात आलीस ते का? हे असं उगीच करमणूक वगैरे म्हणून चालत असं तिराहिताला वाटेल, पण आजीला खरंच आईबद्दल द्वेष आहे. ती एखाद्या दिवशी आईला शेतात पाठवतेच, पण तिला घरचं ठाकठीक काही येत नाही. एकदा उदाहरणार्थ एक महत्त्वाचा पाहुणा आला तेव्हा भांडून वगैरे आईला तिनं शेतात पाठवलं होतं. आजी ह्या पाहुण्याला वाढताना म्हणाली, सकाळपासून माझं कंबरड मोडलंय, कुणाकुणासाठी काय करू, तेव्हा आहे तेच वाढते. मग संध्याकाळी आई घरी आल्यावर आम्ही हे सांगितलं तेव्हा आई म्हणाली, तुम्ही मजूर सांभाळावे हेच ठीक, घराची किंमत आम्हाला घालवायची नाही. आजी म्हणाली, तू असं म्हणणारी कोण? हे का माझं घर नाही? मग ती रागावून इंदूरला आत्याकडे निघून गेली. 2-1 महिन्यांनी ती आली तेव्हा आईसाठी तिनं भारी खण आणले. बहिणींच्यासाठी पिवळ्या लाल वगैरे बाहुल्या आणि माझ्यासाठी उदाहरणार्थ पिंजऱ्यासकट एक बोलणारा पोपट.